फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे बघू शकता, सर्व प्लांटवर असा कलर पडलेला आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे की आमच्या अपार्टमेंटला कलरिंगचे काम चालू आहे। कारण दसरा दिवाळी आलेली आहे, त्यामुळे कलरचे काम चालू आहे आणि त्यामुळेच माझ्या सर्व प्लांटवर असा थोडा का होईना असा कलर पडून हे असे दिसत आहेत। तर माझ्याकडे खूप सारे प्लांट असल्यामुळे ते किती जरी व्यवस्थित ठेवले तरी त्यावर थोडा थोडा कलर पडून ते घाण दिसत आहेत। आणि इकडे बघू शकता, मी हे प्लांट ठेवण्यासाठी 1 रुपयाही खर्च न करता असे हे वेस्टपासून बेस्ट असं खूप दिवस टिकल असं हे स्टँड बनवलेलं आहे। आणि इथे बघू शकता, हे अँगलसुद्धा माझ्याकडे असेच पडलेले होते, तर ते मी भिंतीला लावून घेऊन त्यावर ज्या फरशा असतात, आपण घरामध्ये जेव्हा फरशा लावतो तर आपण त्या काही शिल्लक राहतात आणि त्या तशाच पडून राहतात, त्याचा उपयोगसुद्धा होत नाही। तर त्या मी तशाच न ठेवता इथे मी माझ्या बागेमध्ये त्याचा उपयोग घेतलेला आहे। म्हणजे हे 5-6 महिन्या अगोदरच मी हे स्टँड बनवलेलं होतं। फक्त इथे कारपेंटरला बोलून आपल्याला ज्या साईजच्या फरशा कट करून घ्यायच्या आहेत, तर त्या आपण कट करून घेऊन असे फ्रीमध्ये मजबूत असे स्टँड बनवून त्यावर प्लांट ठेवू शकतो। कारण असे हे स्टँडवर प्लांट ठेवले तर ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खाली त्याच्या जागासुद्धा मोकळी राहते। म्हणजे आपल्याला जेव्हा झाडायचं असतं तर ते व्यवस्थित आपण झाडून घेऊ शकतो। आणि ह्या आधी प्लांट ठेवले होते, त्यामुळे ह्या ज्या फरशा आहेत त्या घाण झाल्या होत्या, तर त्याच मी आता स्वच्छ करून घेत आहे। कारण याच्यावरले सर्व प्लांट काढून घेतलेले आहेत, तर ते मी तसेच न ठेवता त्या स्टँडला स्वच्छ असं करून घेऊन त्यावर एक प्लांट असं मला जसे पाहिजे तशा प्रकारचे मी आता प्लांट ठेवून देणार आहे। मी हे जे स्टँड आहे ते सर्व असं स्वच्छ करून घेत आहे, कारण मातीचे डाग हे लवकर निघतसुद्धा नाही आहेत। हे बघू शकता, हे ज्या आधी कुंड्या ठेवल्या होत्या त्याचेच असे हे डाग पडलेले आहेत आणि मी अशा प्रकारे हे स्वच्छ करून घेतो। तुम्ही बघू शकता, खाली सुद्धा जागा अशी मोकळी राहते। आणि मी या साईडला असे हे सर्व माझ्याकडे जे स्नेक प्लांट आहेत ते ठेवून दिलेले आहेत। आणि हे स्नेक प्लांट सुद्धा मी एक प्लांट आणलं होतं, तर त्यापासूनच मी एवढे सारे तयार केलेले आहेत। माझ्याकडे अजून सुद्धा हे स्नेक प्लांटचे काही प्लांट आहेत, तर परंतु हे जे मी एक प्लांट आणलं होतं त्याच्या पानाचा साईडला येलो असे त्याचे पानं होते, तर तसे जे त्याचे मी तयार केले, त्यानंतर हे ग्रीनच असे हिरवेगारच असे त्याचे पानं तयार झालेले आहेत। आणि इकडे बघू शकता, या साईडला मी माझ्याकडे जे पिंपळ आहेत ते मी बोन्साई बनवत आहे, तर तेच मी ठेवलेले आहेत। आणि माझ्या बागेमध्ये मी जास्तीत जास्त तर वेस्ट पडलेल्या सामानाचाच उपयोग घेते। इथे बघू शकता, हे पिंपळाचं प्लांट मी खूप छान असं बोन्साई तयार झालेलं आहे आणि ते सुद्धा एका वेस्ट पडलेल्या मीटरच्या डब्यामध्ये आहे। तर असं काहीच फरक पडत नाही की आपण त्याला असा पॉट दिलेला, कुंडी दिलेली आहे की वेस्ट सामानामध्ये आहे, तर त्याची व्यवस्थित अशी काळजी घेतली प्लांटची। म्हणजे त्याला, ज्या प्लांटला ऊन जास्त पाहिजे किंवा काही प्लांटला कमी ऊन लागतं, अशा प्लांट जर आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवले तर आपल्याकडे वर्षानुवर्ष ते प्लांट राहू शकतात। इकडे बघू शकता, मी हे सर्व प्लांट अशा पद्धतीने ठेवलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे सर्व प्लांट तुम्हाला मिक्स दिसत आहेत, इकडे हे मिक्स असे हे प्लांट एकाच पॉटमध्ये तयार केलेले आहेत। बोट लिली आहे आणि हे अम्ब्रेला प्लांट आहे। हे तर खूप सुंदर असं हे प्लांट आहे आणि एका प्लांट पासून आपण अनेक असे प्लांट तयार करू शकतो। म्हणजे याची एक सुद्धा फांदी कट करून ती लावली तर लगेच लागते। याचे मी 4-5 प्लांट असे हे फ्रीमध्ये तयार केलेले आहेत। आणि इकडे हा वेल सुद्धा बघू शकता, हा सुद्धा कुंडीमध्येच आहे। आणि इकडे हे ड्रेसिना सुद्धा खूप छान अशी याची वाढ झालेली आहे। हे सुद्धा मी फ्रीमध्येच आणलेलं आहे, म्हणजे मी कुणाकडून हे आणलेलं आहे। आणि इकडे हे बघू शकता, हे मी या एका प्लांट पासूनच हे दुसरं प्लांट सुद्धा तयार केलेलं आहे। म्हणजे याची आपण अशी फांदी कट करून सुद्धा लावली आणि एक
पानसुद्धा लावलं तरी ते लागतं. आणि इकडे हे स्नेक प्लांट, तर बघू शकता यातील काही प्लांट असे आपण वेगळे वेगळे करून खूप साऱ्या कुंड्यामध्ये लावू शकतो. हे जे या कुंडीमध्ये आहे हे सुद्धा मी आत्ताच लावलेलं आहे. म्हणजे एका कुंडीमध्ये खूप सारे असे तयार झाले होते, तर त्यातीलच एक उपटून मी या कुंडीमध्ये लावलेलं आहे. ते सुद्धा आपण एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार करू शकतो. म्हणजे एका पानापासून ते एका पानाचे जर आपण 1-1 इंचावर असे कट करून त्याचे 4-5 एका पानापासून आपण 4-5 प्लांट असे हे तयार करू शकतो. म्हणजे हे सुद्धा आपण फ्रीमध्ये असे हे प्लांट तयार करून आपल्या बागेमध्ये लावू शकतो. इकडे बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत. आणि हे स्टँड सुद्धा मी फ्रीमध्येच तयार केलेला आहे. म्हणजे आपल्याला जर झाडांची आवड असेल तर आपण फ्रीमध्ये असे हे काहीतरी जुगाड करून स्टँडसुद्धा तयार करू शकतो. आणि एका प्लांटपासून अनेक प्लांटसुद्धा तयार करून आपण छान अशी आपल्या घरी बाग तयार करू शकतो. म्हणजे जो बागेसाठी प्लांट खरेदी करण्यासाठी स्टँडसाठी जो खर्च येतो तो जर आपण अशा जुगाड केला तर त्याचा खर्चसुद्धा वाचतो. आणि आपले प्लांटसुद्धा स्टँडवर ठेवले तर ते दिसायला सुद्धा छान दिसतात. तर इथे बघू शकता या पिंपळाच्या झाडामध्ये याच्या रूटसुद्धा खूप छान अशा मस्त झालेल्या आहेत. आणि हे सुद्धा ठेवण्यासाठी मी अशा मीटरच्या डब्याचाच उपयोग घेतला. तर इकडे सुद्धा या कुंडीमध्ये हे पिंपळाचं एक प्लांट आहे. आणि ह्या छोटे छोटे अशा कुंड्या आहेत. याच्या पानावर सुद्धा कलर पडून ह्या असे व्हाईट डॉट दिसत आहेत. या स्टँडवर प्लांट ठेवले तर ते खूप सुंदर असे दिसत आहेत. आणि खाली जागासुद्धा मोकळी राहिली. इकडे बोट लिहिली आहे. परत इकडे एक पिंपळाचं झाड आहे. ते सुद्धा मी सर्व पिंपळ आणि इकडे स्नेक प्लांट आणि हे अम्ब्रेला ट्री असे मी हे प्लांट इथे ठेवलेले आहे. दिसायला सुद्धा खूप छान असं दिसत आहे. असंच तुम्ही सुद्धा काहीतरी जुगाड करून असं स्टँड करू शकता. आणि एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार करून घरी बाग तयार करू शकता. तर माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. हॅपी गार्डनिंग.